मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। तब्बल 9 वर्षांनी होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी खटाव तालुक्यातून एकूण 175 अर्ज दाखल झालेत। भाजपा, राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, शेतकरी संघटना, वंचित आघाडीसह सर्वच पक्षाबरोबर अपक्ष लढण्याची इच्छा अपक्षांना असल्याने अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधला आहे। यामध्ये कातरखटाव गटातील दरुज गणातील अपक्ष उमेदवार दरुजचे विद्यमान उपसरपंच रोहित चंद्रकांत लावंड आणि माजी सरपंच अंकुश जयसिंग पवार यांचे अर्ज वैध ठरले असून ते अर्ज माघार घेणार की नाही ते वरिष्ठांच्या मर्जीवर अवलंबून असणार आहे। दरुज गावचे मतदान 2500च्या आसपास असून गणांचा विचार करता दरुज गणात सर्वाधिक म्हणजे 17 अर्ज दाखल झाले आहेत। यातून कोण माघार घेणार आणि कोण घेणार नाही ते अर्ज माघारी घेते वेळीच कळणार आहे। जर अपक्षांचा अर्ज राहिला तर कोणाला फटका बसणार ते निकालाअंती स्पष्ट होणार आहे। दरम्यान पुसेसावळी जिल्हा परिषद गट फक्त निवडणुकीपुरताच मर्यादित राहिलेला असून कोणताही विकास झाला नसून पुसेसावळी गटातील घराणेशाही मोडीत काढण्यासाठी शिवसेना शिंदे गट आणि अपक्ष उमेदवारांनीही चांगलीच कंबर कसली आहे। सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी असलेल्या पुसेसावळी गटामध्ये शिवसेना शिंदे गटातून युवा उद्योजक सुभाष शामराव कदम यांच्या सौभाग्यवती काजल सुभाष कदम यांचा अर्ज वैध ठरला असून त्या निवडणुकीच्या रिंगणात पूर्ण तयारीनिशी उतरल्या असून त्यांच्या जोडीला पुसेसावळी गणातून अनिल दिनकर माने मैदानात उतरले आहेत। तर अपक्ष म्हणून राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री जयंतराव पाटील यांचे विश्वासू समर्थक पुसेसावळी गटाचे नेते उदय अशोक गुरव यांच्या सौभाग्यवती सरिता उदय गुरव यांचा पुसेसावळी गटातून अर्ज वैध ठरला असून हा अर्ज माघारी न घेण्याच्या मनस्थितीत असल्याचं दिसत आहे। यावेळी सातारा जिल्ह्यामध्ये फक्त नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुसेसावळी गटाचे नाव विकास कामाच्या माध्यमातून मोठे करण्याचे ध्येय असल्याचे मत अपक्ष उमेदवार सरिता गुरव यांनी व्यक्त केले। आज या ठिकाणी पुसेसावळी जिल्हा परिषद गटामध्ये जो 5 वर्षामध्ये जो काही विकास झालेला नाही, आता जिल्हा परिषद निवडणूक लागल्या की या येणाऱ्या 6 महिन्यामध्ये जो विकास झाला, जे त्यांनी विकासाचं गाजर दाखवलं काही लोकांनी, तर ते 5 वर्षामध्येच व्हायला पाहिजे होतं। पुसेसावळी जिल्हा परिषद गटामध्ये बरीच कामं वंचित आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, तरुणांच्या नोकरीचा प्रश्न आहे आणि अनेक प्रश्न आहेत। त्या प्रश्नासाठी मी माझ्या मिसेसची उमेदवारी पुसेसावळी जिल्हा परिषद गटातून कोणत्याही पक्षाचा आधार न घेता अपक्ष म्हणून मी आज या ठिकाणी उमेदवारी अर्ज करत आहे। त्यामुळे पुसेसावळी जिल्हा परिषद गटामध्ये जी घराणेशाही चालत आलेली आहे आजपर्यंत, म्हणजे आजोबा झाला की मुलगा झाला की नातू, पंचायत समितीला असेल, जिल्हा परिषद असेल, या सर्व ह्याच्यासाठी पुसेसावळी जिल्हा परिषदेतील गटातील सर्व जनता कंटाळून गेलेली आहे आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला कधीही न्याय मिळालेला नाही। त्यासाठी मी आज त्या सर्वांच्या विरोधात अपक्ष अर्ज दाखल करीत आहे। सरिता उदय गुरव, पुसेसावळी जिल्हा परिषद गट काही उमेदवारी निवडणूक येत आहे, अपक्ष म्हणून येत आहे। प्रतिनिधी शरदराव कदम, गणेश घारगे। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।